नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोनटक्के आणि आज आपण जे लेक्चर बघणार आहोत तो विषय आहे सिंगल एंट्री सिस्टीम किंवा अकाउंट्स ऑफ इनकम्प्लीट रेकॉर्ड्स. मित्रांनो, हे सिंगल एंट्री सिस्टीम काय आहे किंवा ज्याला आपण अकाउंट्स ऑफ सिंगल इनकम्प्लीट रेकॉर्ड असं म्हणतो ते काय आहेत याची चर्चा या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, अनेक व्यावसायिक आहेत, लहान व्यापारी आहेत, ज्यांना अकाउंटचे प्रिन्सिपल काय आहेत, त्याची तत्त्व काय आहेत हे माहीत नसतात आणि म्हणून त्यांना डबल एंट्री सिस्टीमप्रमाणे, ज्याला आपण द्विनोंद पद्धती म्हणतो, त्या द्विनोंद पद्धतीप्रमाणे त्यांना अकाउंट मेंटेन करता येत नाही किंवा अकाउंट तयार करता येत नाही किंवा त्यांना तेवढंसं पुरेसं ज्ञानसुद्धा नसतं. आणि म्हणून व्यवसायाला जे सोयीस्कर होईल, ज्यामधून आपल्याला त्या व्यवहाराचा अर्थ कळेल, त्याचा विचार करून त्या ठिकाणी वेगवेगळे स्मॉल किंवा लहान व्यापारी या ठिकाणी या सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात आणि त्याप्रमाणे फक्त नोंदी करून ठेवतात. पण अकाउंटचे प्रिन्सिपल्स काय आहेत, त्या प्रिन्सिपलचा आधार न घेता ते काही व्यवहारांची नोंदणी करतात आणि म्हणून काही अपूर्णता त्या ठिकाणी त्यांच्या त्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा नोंदीमध्ये राहून जातं आणि म्हणून त्याला अकाउंट्स ऑफ इनकम्प्लीट रेकॉर्ड असंही या ठिकाणी म्हटल्या जातं. मित्रांनो, सिंगल एंट्री सिस्टीमची व्याख्या काय, डेफिनेशन काय आहे, तर कोहलर यांनी असं म्हटलेलं आहे, इट इज द सिस्टीम ऑफ बुक कीपिंग इन व्हिच ॲज रूल्स ओनली रेकॉर्ड्स ऑफ कॅश अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड इन बिझनेस. इट इज ऑलवेज इनकम्प्लीट डबल एंट्री व्हेराईंग विथ द सर्कमस्टान्सेस. बघा, कोहलर असं म्हणतो की हे एक पुस्तक की बुक कीपिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच एक प्रकारचे व्यवहार नोंदी किंवा एक प्रकारे पुस्तपालन कसं केलं जातं, तर त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीमचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी जी काही नियमावली आहे त्या नियमावलीचा अवलंब न करता फक्त कॅश म्हणजे रोख व्यवहार आणि पर्सनल अकाउंट आणि वैयक्तिक लेखे हेच त्या ठिकाणी ठेवले जातात. आणि त्यांनी असं पुन्हा म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीमचा अवलंब केला जात नसल्यामुळे अनेक व्यवहार त्या ठिकाणी नोंदविलेले जात नाही, म्हणून त्याला आपण सिंगल एंट्री सिस्टीम असं म्हणतो, असं यांनी कोहलरनी सांगितलेलं आहे. तर या सिंगल एंट्री सिस्टीमचे या ठिकाणी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, आपण तेही बघू. इन सिंगल एंट्री सिस्टीम पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन्ड बाय द प्रोप्रायटर व्हाईल रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स आर नॉट प्रिपेअर्ड. बघा, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये साधारणतः वैयक्तिक अकाउंटच तयार केले जातात आणि ते सुद्धा साधारणपणे मालक नोंदी करत असतो. रिअल अकाउंट, ज्याला आपण वास्तविक अकाउंट, आणि नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी अकाउंट हे तयार केले जात नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार केले तर त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी नोंदी करून ठेवता, परंतु एखादी संपत्ती परचेस केली असेल, एखादा खर्च केला असेल, तर त्याच्या नोंदी वेगळ्या पद्धतीने आपण ज्याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतो त्याप्रमाणे केले जात नाही, तर सिंगल इफेक्ट त्या ठिकाणी दाखवला जातो. While considering the accounting transaction, there is no uniformity in the accounting of transaction of two firms. जरी त्या ठिकाणी दोन व्यवसाय सारख्या प्रकारचे असतील, सारखाच व्यवसाय करणारे असतील, तरीही त्यांची अकाउंट मेंटेन करण्याची किंवा नोंद करण्याच्या पद्धती दोघांच्याही वेगवेगळ्या असतात. अंडर दिस सिस्टीम द profit and losses can be find out, but its comparison will not be available. या सिस्टीममध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शोधून तर काढू शकतो,
पण त्यांचं तुलनात्मक अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही किंवा तुलना करण्यासाठी कोणताही डेटा त्या ठिकाणी अवेलेबल नसतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा सांगता येईल. शिवाय ॲज कम्पेअर्ड टू डबल एंट्री सिस्टीम द सिंगल एंट्री सिस्टीम इज लेस एक्सपेन्सिव्ह. डबल एंट्री सिस्टीमसाठी एक विशिष्ट ज्ञान असलेला तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे. त्याची नियुक्ती करावी लागते, त्याचा पगार द्यावा लागतो आणि म्हणून ते खर्चिक पद्धती आहे. त्या तुलनेमध्ये सिंगल एंट्रीमध्ये अकाउंटच्या नियमांचा अवलंबन न केल्यामुळे साधा मालकच त्याच्या नोंदी करतो आणि म्हणून ती कमी खर्चिक पद्धती आहे. धिस सिस्टम इज सुटेबल फॉर स्मॉल बिझनेसेस लाईक सोल ट्रेडर्स, पार्टनरशिप फर्म्स एक्सेट्रा. जे लहान व्यावसायिक आहेत, जसं आपण एकल व्यापारी म्हणतो, ज्याला आपण दुकानदार म्हणूया, एखादा पानठेला असेल किंवा भागीदारी असेल, भागीदारीमध्ये सुद्धा अनेकदा छोटीशी पार्टनरशिप असेल तर ही सिंगल एंट्री पद्धती त्या ठिकाणी वापरली जाते. हे जरी खरं असलं तरी काही लिमिटेशन, मर्यादा या सिंगल एंट्री सिस्टीमची आहेत. कोणत्या आहेत तर साधारणपणे आपण अरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ द अकाउंट्स कॅनॉट बी चेक्ड बिकॉज नो ॲग्रीड ट्रायल बॅलन्स कॅन बी प्रिपेअर्ड. आपल्याला जे अंकगणितीय शुद्धता पाहिजे ती शुद्धता आपल्याला या ठिकाणी तपासून पाहता येत नाही, कारण या ठिकाणी बॅलन्स शीट तयार केली जात नाहीच, पण ती तयार करण्यापूर्वी आपल्याला जे ट्रायल बॅलन्स तयार करावं लागतं ते ट्रायल बॅलन्ससुद्धा या ठिकाणी तयार केलं जात नाही. आणि म्हणून ज्या अर्थशास्त्रीय किंवा ज्याला म्हणतो अंकगणितीय म्हणतो आपण त्याला, अंकगणितीय पद्धतीने ते खरं आहे की खोटं आहे हे तपासून पाहणं या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये शक्य नसते. अनेकदा ट्रू प्रॉफिट्स अँड लॉसेस कॅन नॉट बी ॲसर्टन बिकॉज ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. खरा प्रॉफिट किंवा नुकसान किंवा तोटा किती झालेला आहे हे साधारणपणे या पद्धतीमध्ये शोधून काढणं थोडंसं कठीण जातं, कारण या पद्धतीमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही. ट्रू फायनान्शियल पोझिशन कॅन नॉट बी ॲसर्टन बिकॉज बॅलन्स शीट कॅन नॉट बी प्रिपेअर. इथे बॅलन्स शीटसुद्धा तयार केली जात नाही आणि म्हणून व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. इट इज डिफिकल्ट टू कंडक्ट द ऑडिट ऑफ सच रेकॉर्ड. आणि अशा रेकॉर्डचं ऑडिट करणं, अंकेक्षण करणं कठीण जातं. पुन्हा 5वं या ठिकाणी लिमिटेशन आहे, इट इज डिफिकल्ट टू डिटेक्ट फ्रॉड. काही फ्रॉड केला असेल, एखाद्याने पैशाचं अफरातफर केली असेल तर ती शोधून काढणं या सिंगल एंट्री सिस्टीममध्ये थोडंसं कठीण आहे. सच रेकॉर्ड्स आर नॉट रिकग्नाइज्ड बाय द कोर्ट, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स अथॉरिटीज एक्सेट्रा. असे रेकॉर्ड सिंगल एंट्री सिस्टीमने ठेवलेले रेकॉर्डला कोर्ट मान्यता देत नाही. सेल टॅक्स म्हणजे विक्री कर अधिकारी आणि इन्कम टॅक्स अधिकारीसुद्धा अशा प्रकारच्या अकाउंटला मान्यता देत नाही किंवा त्याला वैध ठरवत नाही. म्हणजे कायदेशीर दृष्ट्या ते चुकीचं आहे असं कायदा मानतो. मग डबल एंट्री सिस्टीम आणि सिंगल एंट्री सिस्टीममध्ये काय फरक आहे हे बघणंसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. तर यामध्ये आपण जर पॉईंटचा विचार केला तर ॲजम्पशन्स अँड प्रिन्सिपल्स. डबल एंट्री सिस्टीममध्ये इट इज बेस्ड ऑन सर्टन ॲजम्पशन्स अँड प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज. डबल एंट्री सिस्टीममध्ये काही गृहीतकं असतात, शिवाय त्यामध्ये काही तत्त्व आणि सिद्धांतांचा आणि मूल्यांचा वापर तिथे केला जातो. बट इन सिंगल एंट्री इट इज नॉट बेस्ड ऑन सर्टन ॲजम्पशन्स अँड प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज. सिंगल एंट्री सिस्टीममध्ये मात्र अशा प्रकारचे काही गृहीतके, तत्व आणि मूल्य नसतात आणि म्हणून त्या ठिकाणी ते फक्त सहजतेने समजावं याच पद्धतीने सिंगल एंट्रीमध्ये नोंदी केल्या जातात. ड्युअल आस्पेक्ट्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन इन डबल एंट्री सिस्टीम देर आर दी both the aspects of transactions are record. दोन्ही पैलूने
त्या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीममध्ये नोंदी केली जातात. परंतु सिंगल एंट्री सिस्टीममध्ये अशा प्रकारे डबल एंट्री सिस्टीमचा किंवा प्रिन्सिपलचा वापर केला जात नाही. हेही लक्षात ठेवणं तुमचं त्या ठिकाणी तुमची आवश्यकता आहे किंवा तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिपरेशन ऑफ कॅश बुक अँड जनरल लेजर इन द सिस्टीम of double entry cash book, general ledger, debtor ledger and creditors ledger are also maintained, but in single entry it is not possible, or it is not taken. The only cash book is also recorded, but the other personal transactions also identified in this single entry system, but the nominal accounts, real account, that is called as a creditor, debtor, these accounts are not maintained in single entry system. Nature of account maintained. All type of account, that is personal, real and nominal, are maintained. There are 3 accounts, type of account are there, and in double entry system त्या तीनही प्रकारच्या अकाउंटला मेंटेन केलं जातं. बट इन सिंगल एंट्री ओनली कॅश अकाउंट अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन. फक्त कॅशबुक आणि वैयक्तिक अकाउंट हे तयार केले जातात किंवा मेंटेन केले जातात. ट्रायल बॅलन्स. अॅरिथमॅटिकल ॲक्युरेसी ऑफ द रेकॉर्ड्स कॅन बी चेक बाय प्रिपेरिंग अ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं डबल एंट्री सिस्टीममध्ये आणि त्यामुळे अंकगणितीय शुद्धता किंवा परिपूर्णता चेक करता येते. पण तेच मात्र सिंगल एंट्री सिस्टीममध्ये करता येत नाही, कारण ट्रायल बॅलन्सच तयार केलं जात नाही. डिटर्मिनेशन ऑफ ट्रू प्रॉफिट ऑर लॉस. यास इन डबल एंट्री सिस्टीम वी कॅन फाइंड आउट द ट्रू प्रॉफिट ऑर लॉस ऑफ अ स्पेसिफिक इयर in accounting year, you can be say, but only estimated profit and losses can be determined in single entry system. What is the true profit we cannot find out because we cannot prepare trading account, profit and loss account in the single entry system. Utility. It is used by all types of traders. It is the useful double entry system. If we accept the double entry system and maintain the account, it will be helpful for all the types of traders. But in single entry system, if you maintain the account, it is only useful for small traders. हा एक त्या ठिकाणी आणखी एक मर्यादा आपण सिंगल एंट्री आणि डबल एंट्रीमध्ये बघूया. डबल एंट्री सिस्टीममध्ये साधारणपणे सर्व व्यापाऱ्यांना किंवा व्यावसायिकांना ते फायदेशीर आहे, पण सिंगल एंट्री सिस्टीम मात्र फक्त लहान व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांनाच ते फायद्याचं ठरू शकतं. शिवाय तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सिंगल एंट्री सिस्टीम आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादा असल्या तरी अनेक लहान व्यापारी याच सिंगल एंट्री सिस्टीमप्रमाणे आपले रेकॉर्ड मेंटेन करतात आणि आपला दैनंदिन व्यवहार बघत असतात. एवढंच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आपण या ठिकाणी सिंगल एंट्री काय आहे, सिंगल एंट्रीचे फायदे काय आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत, त्यांच्या मर्यादा काय आहेत आणि सिंगल एंट्री आणि डबल एंट्रीमध्ये कसा फरक आहे तो आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, इथेच आपण थांबूया. पुढचं लेक्चर पुढच्या वेळेस आपण बघूया.